बघा, आपले छानपैकी असे पालक पराठे बनवून तयार होतात. आज आपण बघतो पालक पराठा कसा बनवायचा. त्या अगोदर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर आपण पालक पराठा बनवायला सुरुवात करूया. पालक पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथं मी एक जुडी घेतली पालकाची, स्वच्छपैकी 2 पाण्याने धुवून. बघू शकाल. एक बाउल गव्हाचं पीठ घेतलं. अर्धा इंच आल्याचे तुकडे काप करून घेतले. 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कापलेल्या. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या. थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा इतकं ओवा घेतला, जिरे आणि अर्धा चमचा गरम मसाला. चला तर मग आपण पालक शिजवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथं कढईमध्ये हे पानं पालकाचे टाकून घेऊया. हे स्वच्छपैकी मी अशी धुतली पालक 2-3 वेळा. आणि याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. तुम्ही बघू शकाल आपला पालक हा खूप सारा आहे, पण जसा जसं पाणी सुटेल तसं तो शिजत जाईल. बघा, आपण जेव्हा पालक टाकला होता याच्यामध्ये तेव्हा खूप साऱ्या प्रमाणात होता. आता याला खूप सारं असं पाणी सुटलं आहे, त्यामुळे हा पाणी शिजवायची काही गरज नाही आहे. तुम्ही जर या प्रकारे पालक पराठा बनवसाल तर खूप छान लागतो. पालकामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन के, लोह आणि पोटॅशियम असे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असा पालक आहे. जर आपल्या आहारात आपण रोज नियमित थोडा पालक खाल्ला तर आपल्या शरीरासाठी चांगला आहे. तसेच पालकामध्ये खनिज, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरीन इत्यादी असते. तसेच प्रोटीनयुक्त असतं. आणि लहान मुलांना पालक भाजी जर आवडत नसेल तर असा हा पालक पराठा बनवून नक्की खायला द्यायचा. सर्व पाणी असं हे जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच फिरवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकाल आपल्या पालकामधलं असं सगळं प्रमाणात पाणी आटलं आहे. पण गॅस बंद करूया. पालक थोडा थंड होऊ द्यायचा. यामध्ये घालणार हे आल्याचे तुकडे, लसूणचे काप, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडासा गरम मसाला. आणि हा पालक काढून घेऊया. थोडंसं हलकंसं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये याची वाटण करून घेऊया. बघा, छान अशी पेस्ट झाली आहे आपली तयार. आता आपण यामध्ये घालूया त्या अगोदर सर्वप्रथम चवीपुरतं मीठ घालूया. आणि हा ओवा हाताने क्रश करून टाकूया. याने चव पण छान लागते, त्यामुळे ओवा हा जरूर घाला. तर ही पेस्ट आपण याच्यामध्ये टाकूया. आणि याच मिक्सरच्या भांड्यात हे पाणी घालूया. जसं आपल्याला पाणी लागेल थोडं थोडं करून पाणी या पिठामध्ये टाकायचं आहे. आता आपण हे मळून घेऊया. बघा, थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकाल आपला गोळा असा हा छानपैकी झाला आहे मळून. थोडं तेल टाकायचं यामध्ये. तेलामुळे काय होते, आपले पराठे चांगले असे फुगतात. बघा, कलर भी छान आला आहे.
बघा छानपैकी आपली कणिक मळून झाली आहे. आता याला 5 ते 10 मिनिटासाठी असे झाकून ठेवून बाजूला ठेवूया. बघा आपले 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण पराठा बनवून घेऊया. हाताला थोडं तेल लावायचं. हे बघा असं गोळा करून घ्यायचा. त्याला पीठ लावायचं आणि त्याला तेल लावायचं. थोडं पीठ टाकायचं, ज्याने काय होईल आपली पराठा हा चांगला पैकी फुगेल. परत त्याच्यावर असं प्रेस करायचं आणि नंतर असं थोडं पीठ लावायचं. आता यामध्ये आपण पिठामध्ये बुडवून लाटून घेऊया. तुम्हाला हवा त्या आकारात तुम्ही लाटू शकता. मी इथं गोल आकारामध्ये लाटते. बघा आपला पराठा लाटून झाला आहे. आता आपण याला भाजून घेऊया. बघा आपण तव्यावरती पराठा टाकला आहे आपला. त्यावर असं तेल घालायचं. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटर पण घालू शकता. एका बाजूने छान भाजायचा पहिले, नंतर दुसऱ्या बाजूने. परत त्याला तेल लावायचं असं, ज्याने का होईन आपला पराठा हा चांगला फुगी आणि नरम राहील. बघा एक बाजू छान खरपूस अशी भाजून घ्यायची. नंतर पलटी करून घेऊया. बघा छानपैकी पराठा फुगला आहे आपला. पालक खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये याचे खूप सारे फायदे होतात. आपल्याला भरपूर प्रमाणात हा पालक मार्केटमध्ये उपलब्ध असतो. फ्रेश आणि ताजा मिळतो. त्यामुळे रोजच्या तरी जेवणामध्ये आपण पालकाचा थोडाफार समावेश करावा. लहान मुलं पालक खायला अगदी कंटाळतात. त्यामुळे त्यांना अशी पराठे बनवून नक्की खाऊ घाला, जेणेकरून ते आवडीने खातील. छान लागतो हा पराठा, एकदम चविष्ट. पालक ही एकदम पौष्टिक अशी पालेभाजी आहे. बघा छान असा खरपूस आपला पालक पराठा भाजला गेला आहे. बघा आपण दुसरा पराठा बी लाटून घेऊया. छानपैकी पीठ लावून घ्यायचं. तेल लावून घेऊया. थोडं पीठ टाकायचं आणि पराठा लाटून घ्यायचा. चौकोनी आकारात किंवा त्रिकोणी आकारात लाटून घेऊ शकता. तुम्हाला हवा असेल तसा तुम्ही लाटून घेऊ शकता. बघा आपला दुसरा पराठाही लाटून झालेला आहे. आता आपण हा सुद्धा भाजून घेऊया. दुसरा पराठा लाटून झाला आहे. आता शेकून घेऊया. यामध्ये बी असं तेल सोडायचं, ज्याने का होईन तो छान प्रकारे होईन आपला पराठा तयार. एक बाजू छान अशी खरपूस भाजून घ्यायची. परत त्याला तेल लावून घ्यायचं. बघा दुसरी बाजूही अशी छान होत आहे. पालक ही पालेभाजी त्वचा, केस आणि हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी असते. त्यामुळे पालकाचा समावेश करणं गरजेचं आहे. यामध्ये भरपूर प्रोटीन असते आणि हे पराठे बी एकदम छान लागतात. लहान मुले तर अगदी आवडीने खातील. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली ते. आता याचप्रमाणे आपण सगळे पराठे बनवून घेऊया. बघा आपल्या 5 ते 6 पराठे असे तयार झालेले आहे. एका बाउलच्या गव्हाच्या पिठात छान असे आपले पराठे तयार झाले आहे. तुम्हाला मी हे पण दाखवते. बघा छान असा पापुद्रा निघाला आहे. आणि हा पराठा जर तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी ठेवला तरी असा हा नरम राहतो. बघा
तर कसं खायचं, तर दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता, दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये लहान मुलांना देऊ शकता. तयार होता हा पराठा आपला. एकदम खुसखुशीत झाला आहे, मस्त नरम राहतो आहे अगदी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि तुम्ही बी एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. असे छान छान रेसिपी बनवून खात राहा.